Employment for Goans is a politically very sensitive subject as of now, and there is a lot of pressure on the government because Goans do not seem to be either getting jobs or taking up jobs in the state. Here's more. The Chief Minister Dr. Pramod Sawant held a meeting with industry and government officers to try and find some consensus on salaries and benefits for employees in the state. Listen to the Chief Minister on what the discussions were all about and the decisions taken. Also present were Revenue Minister Atanasio Babush Montserrat and Labour Commissioner Levinson Martins. पयलो मुद्दो गोंयांतले भुरगे कित्याक आतां आमी जे म्हणटाले की जॉब ऑपॉर्च्युनिटी लेबर एक्सप्लॉयटेशन करपाक सोदता ताजेर कंपनी गव्हर्मेंट वील एक्ट ऑन हीट मिनिमम वेजीस ह्यो 100% ह्यो तांच्यांनी दिवपाक जाय जो कोण दिना जाल्यारूय तेजेर गव्हर्मेंट लेबर कमिशनर वील एक्ट. तिसरी गजाल आमी इंजिनियर्स किंवा सुपरवायझरी जॉब्स दीज आर नॉट दे आर अबाव द हाय स्किल्ड जॉब ताज्या खातीर आमी विचार करता की तांकां हाय स्किलच्या पेक्षा म्हणजे हाय स्किलची 560 रुपीज कितें तरी सेला मिनिमम बट ताज्या पेक्षा सुद्दां वयली स्केल ही तांकां दिवपाक जाय ताज्या खातीर आमी तेंच्या कडेन उलयत आसा आनी डेफिनेटली ते आमी करूनय घेतले. चवथी गजाल वीच इज एन ट्रान्सपोर्टेशन बऱ्याच जाणांनी सांगलो की ट्रान्सपोर्टेशन हो इशू उरता म्हणून आमी सगळ्या एसोसिएशना कडेन इंडस्ट्रीज एसोसिएशना कडेन मागला की तुमकां ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज कशा पद्दतीन सुरू करपाक जाय ते सांगा म्हणजे फ्रॉम द मेन बस स्टँड टू द इंडस्ट्री ही ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज दिवपाची आमी ठरयल्या. पांचवी गजाल कॉन्ट्रॅक्टर्स अपॉयंट करता आसतना तांच्यांनी गोंया भायलो कॉन्ट्रॅक्टर्स अपॉयंट करचो न्हू निदान गोवनूच कॉन्ट्रॅक्टर अपॉयंट करचो जेणे करून तो गोवन एम्प्लॉईज मोठ्या प्रमाणात ते करतले हें बी आमी लक्षांत घेतलें तांच्या लक्षांत हाडून दिलां. The issue of Goans not taking up jobs was also addressed in the deliberations, the Chief Minister said. Listen to him. तांचे तर म्हणणें आहा की सिंपल ITI ऑपरेटर सुद्दां तांच्या ज्या फार्मा कंपनीनी जॉइन जाता फॉर देम दे आर गिवींग द पॅकेज ऑफ 8 लाख रुपीज. गोंयकार कित्याक जॉइन जायना हेंच आमकां कळना हेंचें तेंचें म्हणणें आसा. तर ती गोंयकारांनी थोडोसो आपलो मायंडसेट हो बदलपाक जाय कारण हांगासर आसलेले जॉब जर आमी घेतले ना जाल्यार फुडें आनीक मायग्रन्सी जी आहा पळय न्ही ही चड मोठ्या प्रमाणांत वाडटली आनी हेका लागून जे फिनिशींग स्कूल जे सुरू करपाक जाय म्हणजे ते फिनिशींग स्कूल हे डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंट डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन एंड डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन ह्या तिगांच्या मार्फत आमी करपाची तयारी दवरल्या फॉर ऑल सेक्टर्स नॉट ओन्ली फॉर द सिंगल सेक्टर्स. हे सांगता आसतना टुरिजम एंड हॉस्पिटॅलिटी सेक्टर फार्मा सेक्टर शिपींग सेक्टर किंवा कॉमर्स सेक्टर हातूंतल्यान आमी स्किलींग खूब मोठ्या प्रमाणात करपाक सुरवात करतले. गोंयांतल्या तमाम अनएम्प्लॉयड भुरग्यांक जे ग्रॅज्युएट किंवा 10th आनी 12th जावन घरा कडेन बसल्या जे एप्रेंटिशीप जे करतात आनी ज्यांच्यांनी करपाची फुडें इच्छा दवरल्या अशा सगळ्या भुरग्यांनी की ह्या आमच्या ऑनलायन पद्दतीत किंवा ऑफलायन पद्दतीत जे कोर्सीस आसा ते डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंटा कडेन किंवा डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशना कडेन तेंच्यांनी एप्रोच करचे आनी तेंच्यांनी अशा पद्दतीच्या ह्या कोर्सीसाचो फायदो घेवचो. गोंयच्या तरणाट्यांक हांव आव्हान करता की जॉब ऑपॉर्च्युनिटीज जी आसा पळय ही मेळटा ती जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपूण घेवप आनी मेळटा त्या सेक्टरांत घेवप ही काळाची गरज आसा कारण आयच्या आमी जशें म्हणटा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतलें किंवा न्यू टॅक्नॉलॉजी येता तशें वेगवेगळ्या पद्दतीचें काम म्हणजे क्लॅरिकल काम जें आसा पळय न्ही हें दिसान दीस कमी जायत आसा. त्या ती स्किल्ड काम हे डे बाय डे आपल्याक रिस्कील किंवा अपस्कील करून तो जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेवप ही काळाची गरज आसा. ती चडांत चड म्हणजे बेकार घरा कडेन रावच्या पेक्षा अशा पद्दतीच्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेवन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेवप कारण गव्हर्मेंटात सुद्दां आतां म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ही कंपल्सरी जाल्ली आसा आनी ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सगळ्या जाणांनी घेतली आसत जाल्यार तेजो आतां फक्त LDC आनी MTSनूच लागू जाल्या. इन फ्युचर बाकीच्याय जॉबांनी अशा पद्दतीची एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सरकार लागू करूं शकता. The Chief Minister also spoke on the welfare funds available with the government and requested employees and industry alike to avail of them. महत्वाची गजाल इज एन लेबर वेलफेअर फंड आणि कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड. लेबर वेलफेअर फंड हो 100% जितक्या कंपनींनी लेबर्स आसा त्यांच्या वेलफेअरा खातीर युटिलायज जावचो. 1 तारखेच्या उपरांत ऑनलायन पद्दतीत त्या कंपनीच्याच लोकांक कंपल्सरी की त्यांच्यांनी
तो लेबर वेलफेअर आपल्या लोकांक दिवचो म्हणून आमी ऑलरेडी तांकां सांगलां 100% आमी तांकां दिवपाचें प्रोविजन करतले. ऑल 16 डिफरंट टायप्स ऑफ स्किम्स आर देर आनी त्यो 16 डिफरंट टायप्स ऑफ स्किम्स ह्यो त्या सगळ्या लेबरा पर्यंत पावतल्यो. म्हणजे हाऊस कन्स्ट्रक्शन पासून त्यो स्कॉलरशीप पर्यंत ह्यो येता त्या 1 जुलैच्यान तेंच्या खातीर पावतल्यो. म्हणून आमच्या लेबर वेलफेअर डिपार्टमेंटान वेगवेगळ्या पद्दतीचे रिफॉर्म्स जे आसा पळय आतां आमच्या हितून हाडपाचें ठरयल्या. कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड्स जे गोवन आमचे कन्स्ट्रक्शनान काम करतात तांकांय तेंचो खूब मोठ्या प्रमाणात काडून एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 300 to 400 crores ऑफ रुपीज आमचे कडेन ह्या दोनूय फंड्स एवेलेबल आसा. ताजें युटिलायझेशन करपा खातीर आमचे कडेन लोक हे आमचे कडेन ऑनबोर्ड येवपाक जाय. 600 crores ऑफ रुपीज ते लोकांक दिवपाक जाय म्हणून आमचे डिपार्टमेंट जे आसा ते खूब मोठ्यान काम करतले. Sanika Nagvakar for Goa 365.